राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो जसं की तुम्हाला माहितीच आहे आपली बर्लिन सिरीज चालू आहे. बर्लिन सिरीजमध्ये आज आम्ही चाललो आहे प्रायमार्कला शॉपिंग करायला. शॉपिंग म्हटलं की बायको आमची एकदम 100% एनर्जी असते. हे बघा नाकटन हॅलो. शॉपिंगचं नाव काढलं का मॅडमला म्हणजे बास एनर्जी अल्ट्रा प्रो मॅक्स वाढून जाते डायरेक्ट. आजारी जरी असले तरी तर ताडकन उठून बसेल डायरेक्ट. तर मित्रांनो ठीक आहे सगळ्या पोरींचं मला एकाच पोरीचं माहिती आहे ना, मला मी थोडी सगळ्यांना सांभाळतो. चला तर आता विषय असा आहे का बर्लिनला आम्ही जिथे राहतो म्हणजे जिथे आलोय सलोनीकडे तिथून आपण कुठल्या प्रायमार्कला जातो झूम XYZ काहीतरी. तर ते विषय कसा आहे तर ते झूम आणि अजून एक प्रायमार्क आहे पण आम्ही झूमवाल्या प्रायमार्कला जाणार आहे. अलेक्झांडर प्लॅट्सवालं एक आहे तर तिथे नाही जाणार आम्ही झूमवाल्या जाणार आहे. वॉटेवर तर तिथे खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही जिथे कमी गर्दी. सो स्टार्ट करूया आजचा ब्लॉग आणि पटकन मी तुम्हाला दाखवतो आता रस्त्यावरची थोडीशी आपली बर्लिन आणि तिथून मग आपण डायरेक्ट घुसूया प्रायमार्कला. त्याच्या आधी मॅडमचे 2-3 फोटो काढायचे दिसत आहे. चला तर मी पहिले ते करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात घेऊन जातो प्रायमार्कला. झालं का फायनल फोटो? इतके फोटो काढले बापरे बापरे बापरे. किती काढले खरं सांग एकदम खरं सांग इकडे किती फोटो काढले खरं? 500. अजून किती काढायचे? जायचंय का? 8ला बंद होईल ते परत म्हण नको. ते एक तर बंद होतं एक तर दुकान. चला मंडळी फास्ट आता आपण गाडीत बसू आणि मारूया. आता गाडी शोधायचं मोहीम चालू करू. ते सगळं ठीक आहे भाऊ. गाडी पार्क कुठे केली ते आपण? इथे गाडी पार्किंगचा ना जगामधला सगळ्यात अवघड काम म्हणजे जर्मनीमध्ये गाडी पार्किंग करणे आणि त्यात पण लिगल जागेवरती पार्क करणे. आली आपली गाडी सापडली. चड्डांग चावी आणली का? चला पप्पा चलायचं. चलो रेडी स्टेडी गो बूम बांग. गाडी चालू केली आणि बायको म्हणे बायकोने आणला होता चहा थर्मास मध्ये कारण की मस्त संध्याकाळ आहे. चहा तर झालाच पाहिजे. चहा शिवाय मजा नाही. वे बाई कप तर डेंजर ना. हो नाही मोनालिसा ही एक आपली मोनालिसा अजय माझी मोनालिसा आणि ही एक कपावरची मोनालिसा. काय चला आता चहा पितो आणि मग खरंच कल्टी मारतो आणि मग आपण खरंच ब्लॉग चालू करू. आज काही करायचं नाही. गाडीतच 7 वाजले. मॅडमचे फोटो काढले आणि गाडीतला चहा पिवस तर आपल्याला वेळ झालाय. चला तर निघू आता खरंच आणि जाऊया प्रायमार्कला. किती वेळ किलोमीटर बाकी? अजून 1 किलोमीटर. येस आलन भाऊ प्रायमार्क आलं. प्रायमार्क गाडी लावायला पाहिजे होती. हा गाडी इकडे लावायला जागा नाही दिसत. बघू आहे त्यांची पार्किंग. चला 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 प्रायमार्क आलं. काय म्हणते? तू काय म्हणते? बायकोचं ऐकायला पाहिजे. इटाली मी काय म्हटलं? बायकोचं काय ऐकायला पाहिजे? मग मी काय ऐकत नाही काय? मी म्हटलं तिथं पार्क केली. अरे 500 किलोमीटर लांब. आपण पुढे बघू. आपण पुढे तर काहीच नाही. 500 किलोमीटर लांब होतं. पार्किंग वरनं पाईप चालवत 500 मीटर होतं फक्त. हा मग ठीक आहे. आता काय आता आलो फिनिश बघ ना काय भारी गाडी ना BMW कडक गाडी जोरदार गाडी जोरदार. पोर्शे त्याच्या पुढे पोर्शे. वेलकम टू बर्लिन. चला पटकन यार लवकर ट्रॅफिक जाम. चलो 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 फायनली पोहोचलो ना भाऊ. आणि पायी गाडी लावून आम्ही आता चाललो. मान पण जात नाही एवढी वर. लोक कस काय जात असतील? मान जात नाही. वा लिफ्ट बंद पडली मग फोटो वाटलंच होतं मला. चला 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 धराधरी. हा जा तू. धराधरी कार्यक्रम चालू झालाय. इथे पोलीस दिसले आम्हाला त्याच्यामुळे लगेच अर्जंट आम्ही हे काढतोय. फाईन बसायच्या आधी पैसे भरून टाकूया. चला वाचलो भाऊ. मामू आले होते. मामूने सांगितलं तुम्ही जी गाडी लावली आहे म्हणजे आपण विचारलं त्यांना. नाही तर नॉर्मली कसं असतं इथे तिकीट काढावं लागतं आणि तुमच्या याच्यावरती लावावं लागतं.
तर प्रॉब्लेम असा होता की मी तिकीट काढोसर जात होतो आणि त्यांना विचारलं तर ते बोलले की तू ऑलरेडी पार्किंग फुल आहे, तर इथं लावू नको, दुसरीकडे लाव. तर नशिबाने वाचलोय आपण, नाही तर होता आज 30-40 युरोला बांबू पद्धतशीर. सो चला आता जागा दुसरी शोधावं लागेल आणि पार्किंग करावं लागेल. तर मंडळी पार्किंग झाली आपली, कडी मशक्कत किंवा पार्किंग मिळाली. इथं हाच डोक्याला ताण आहे, उगाच चालू पार्किंग गाडी घेऊन. चला आता जाऊया प्रायमार्कमध्ये, तुम्हाला दाखवतो मी थोडासा बर्लिन एरिया. पद्धतशीर बायको तर ऑलरेडी गेली मध्ये, तिला म्हटलं मी गाडी पार्क करून येतो, तोपर्यंत तू जा शॉपिंग कर, म्हणजे मग टाइमपास नाही होत. पण थोडंसं तुम्हाला मी प्रायमार्क दाखवतो आणि बायको पण खुश होऊन जाते तेवढेच. चला चला एंट्री पॉइंट. आता सगळ्यात मोठा स्ट्रगल हा आहे का बायकोला शोधायचं. फोन तर केला होता, ती म्हणे फर्स्ट फ्लोअरवरती, पण मग आता बघू फर्स्ट फ्लोअरवरती जाऊन नेमकं काय सीन आहे. चलो चलो ऊपर जाते हैं फर्स्ट फ्लोर पे. फर्स्ट फ्लोर फर्स्ट फ्लोर फर्स्ट फ्लोर. पेपर बॅग जीन्स 18 युरो. बाई LED सेक्शनमध्ये सगळ्या पोरी दिसल्या, पण जी दिसायची तीच नाही दिसली. आपली बायको
बायको बायको बायको कायको कायको कायको. सगळं ठीक आहे. बायको कुठे? वाजला इथं जवळपास कुठेतरी. हॅलो, वरच्या सेक्शनलाच आहे मी पण. तुम्हाला पाहिलं होतं पण कोणाच्या मग? ए आली 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 सापडली. एवढी मोठी बॅग घेतली? खालची बॅग घेतली 5,000 कपडे घेतले काय? ते काय माहिती का? म्हणते चालू आहे. ऐक ना, म्हणते का हे काय माहिती का? काय ते चष्माला आपल्याकडे आजोबाने कशी दोरी लावता, त्याचं पण फॅशन आहे. मला तसं ते आयटम येतं तर लेडीज आयटम खूप भारी भारी आहे. नाही मला नाही घ्यायचं काहीच. माझं झालं सगळं घेऊन. मी फक्त तुझ्यासाठी आलो इथे. पटपट आवर, चल जायचं घरी आता. उशीर होत चाललाय. ऐक ना, बॉईज सेक्शन कुठे? चला आपल्याला बघू काहीतरी जमलं तर, काही भेटलं तर. नाही तर मग मी कल्टी मारतो, तू कर शॉपिंग. काढ. हा देतो थांब. काही खरं नाही हो पैसे. मला वाटलं विसरली काय. ठीक आहे आता मग आज. ठीक आहे आता घे भाऊ. आता काय नाही चला काही विषय नाही. तू कर शॉपिंग, मी जातो, तुला कार्ड देऊन जातो. हा चला आता आपण जाऊया बॉईज सेक्शनमध्ये, तिथून जाऊया पार्किंगकडे, कारण की आपण खूप कमी वेळासाठी पार्किंग केलेली. चलो आता एकदम नीट बोलायचं बरं का महेश. नीट वागायचं, नीट बोलायचं, त्रास नाही द्यायचं मला. कार्ड मारेपर्यंत हो. चला बायको अवघड आहे. येस चलो बॉईज सेक्शन भागो. हे बघा मला कोण भेटलंय. तू इकडे कसं काय आली? मी ना असंच म्हटलं आता शॉपिंगचं नाव काढलं वापस शोधत आली बिना फोन करता. मग आहे शॉपिंग म्हटलं का असं नाक जोरात चालतं. हा तुझी बहीण तिकडे बघ कुठेतरी. मी जातो बाहेर याच्यामध्ये गाडी पार्किंग मध्ये. तुम्ही या डायरेक्ट. हा ते मजदूर आहे का मी? चला सलोनी पण आली. आता काही टेन्शन नाही. बायको बरोबर ती टाइमपास करल, आपल्याला टेन्शन नाही. चलो लेट्स गो. बॉईज सेक्शन मध्ये तसं तर बरंच काय आयटम आलेले. हा तुम्हाला दाखवतो मी. €16 शर्ट आहे आणि €20. सगळी मागची रेंज आहे ना ती 16 ते 20 युरोची. घेणार तर मी एक पण नाही आहे, पण उगाच आलोय मी टाइमपास करत. आता फक्त मला एक जॅकेट बघायचं होतं, ते बघूया. जर असलं तर ठीक, नाही तर culti.com. €10 शर्ट. तर आपल्याला एक ब्लॅक टी शर्ट आवडलाय, तो मी आता बघतो कसं आहे काय.
तर तो मी आता चेक करतो, जर आवडलं तर ठीक, नाही तर मग झालंय आजचं आपलं डन. चलो, स्पोर्ट्सचे कपडे लय भारी भारी रे. त्या मुलीला विचार कुठं करू मी, त्या मुलीला मी विचारलं की कुठं करू मी चेंज. ती म्हणते जू हाऊस घरी जाय म्हणताय. अरे भाई काही कारण नाही, डेंजर आहे भाई. म्हणजे ॲक्च्युली क्लोजिंग टाईम पण झाला आहे, त्याच्यामुळे त्यांची चुकी नाही आहे. बट असं कोण बोलतं बहिणी. पण ठीक आहे, आता काय ऐसा ही है यहाँ पे. तर चला आता जाऊया खाली, बघू. मला नाही वाटत टी शर्ट घेणं होईल, कारण की साईज नाही बसली तर परत यावं लागेल, त्यापेक्षा न घेतलेलं बरं. चलो आता बायकोकडे जातो मी आणि तिथून मग मारूया कल्टी. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा व्लॉग आपण आता इथे संपूया, कारण की प्रायमार्क जे आहे आपण तिथे तर मी आलो, बघितलं बर्लिनचं प्रायमार्क. मेन म्हणजे मला तर यायचं नव्हतं, बायकोसाठी मी आलो. बट भारी, शॉपिंग वगैरे करायची असेल तर या, एन्जॉय करा. आणि असेच आमचे बर्लिनचे बाकीचे व्लॉग्स बघण्यासाठी विसरू नका. तर आजचा दिवस तर समाप्त आहे. उद्या आम्ही बहुतेक ट्युलिप गार्डनला जाणार आहे. तर ट्युलिप गार्डनचा व्लॉग मी नक्की टाकेल. तुम्ही पण प्लीज बाकीचे व्लॉग बघितले असेल तर बघा, एन्जॉय करा आणि खुश राहा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. तोपर्यंत मी पळतो आता, कारण की गाडी जर आपली फाईन बसला तर मॅटर होऊन जाईल. सो मी पळतो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र. Do